नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ. प्रत्येक शेतकरी मित्राचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार 3 कारणांमुळे 100% होणार 5,000. सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये 3 कारणांमुळे सोयाबीनचा बाजार 100% होणार 5,000. पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती 3 कारण आहेत की ज्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजार 100% होऊ शकतो 5,000. जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडला तिथं लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये त्या 3 कारणांमुळे सोयाबीनचा बाजार 100% होणार 5,000. पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती 3 कारणं की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजार 100% होऊ शकतो 5,000. चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर. या ठिकाणी पहिलं कारण म्हणजे चीन. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की सध्याच्या कंडिशनला अमेरिका आणि चीन या 2 देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे. अमेरिकेतून चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड याची आयात करत असतो. पण जेव्हापासून टॅरिफ लागले तेव्हापासून चीन अमेरिकेतून जे सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड आयात करतो त्याच्यावरती 15% आयात शुल्क या ठिकाणी लादण्यात आले. याच्यामुळे अमेरिकेतून होणारी सोयाबीन, सोयातेल, सोयापेंडाची आयात ही कमी होत चालली. पण याला काउंटर करण्यासाठी आता चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड याची आयात करताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी भारतामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आहे. आणि हीच ती तफावत जी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवाला 100% 5,000च्या उंबरठ्यावरती घेऊन जाणार आहे. म्हणजे हे पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे म्हणजे चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा 5,000च्या आसपास जाऊ शकतो. कारण नंबर 2 अमेरिका. लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होणार. तिथला कास्तकार बांधव आधीच नाराज होता की त्याला यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकात परवडलं नाही. आणि जेव्हापासून चीनने अमेरिकेतून येणारं सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड याच्यावरती आयात शुल्क वाढवलंय तेव्हापासून तिथला कास्तकार बांधव विचार करायला लागलाय की मी सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकाची निवड करू का. आणि याच्यामुळे आपल्याला यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही 100% घटताना दिसणार आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारवाढीसाठी अनुकूल असणारी गोष्ट आहे मित्रांनो. कारण अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली की आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढणार. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाली की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार. आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेहून सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 5,000 पार. हे कारण नंबर 2. आता जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, आपला भारत देशच हे तिसरं कारण. कसं समजावून सांगतो. आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे. दुसरीकडे चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात करण्यात तयार. आता जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसा या ठिकाणी मागणीचा आकार वाढणार. पण दुसरीकडे ही मागणी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याकडे म्हणावा तेवढा पुरवठा आणि शिल्लक साठा नाही. याच्यामुळे आपल्याला मे महिन्यात किंवा जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसू शकते. ही जी तफावत ती सोयाबीनच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करू शकते आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 5,000 पार. म्हणजे जर लक्षात घ्यायला आपण या ठिकाणी विचारात घेतलं
तर ही 3 कारणं, एक तर चीनमुळं, अमेरिकेमुळे, देशातील असणाऱ्या स्थितीमुळे, या 3 गोष्टींमुळे आपल्याला जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या मध्यावरती सोयाबीनचा दर जर 5,000पर्यंत पोहोचताना दिसला तर काहीही आश्चर्य वाटेल नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट. याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 4,500च्या वर भाव गेला तिथे विक्री करा, ज्यामुळे फायदा होईल, कारण भविष्य हे या ठिकाणी फार उज्ज्वल आहे असं तर नाही. आता जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला, लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मित्र सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ आपल्या मित्र उद्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळता येईल. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार.